उच्च न्यायालयामध्ये आज सकाळी 11च्या दरम्यान सुनावणीला सुरुवात झाली आणि त्यावेळेला उच्च न्यायालयानं खडेबोल सुनावलेले आहेत या सगळ्या कर्मचारी संघटनांना। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, काय एकंदरीत तिथे वातावरण दिसतंय? उच्च न्यायालयानं खडेबोल सुनावले आहेत, तासाभरात संप मागे घ्यायला सांगितलेलं आहे। काय एकंदरीत या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता यानंतर चर्चा सुरू झालेली दिसते? नक्कीच होणार। आता जे न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार 1 तासाच्या आतमध्ये किंवा 1 तासानंतर तुम्ही जो संप मागे घ्या असा कामगार संघटनेने आदेश दिलेला आहे। मात्र मी ज्या ठिकाणी आता वडाळा येथे आहोत, वडाळ्याचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत अशा प्रकारचं कुठलाही अजून मेसेज काही पोहोचलेले नाही आहेत। माझ्यासमोर सोबत काही कर्मचारी सुद्धा आहेत। आपण त्यांना विचारू की आता जे न्यायालयाने जे सांगितलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काही मेसेज आला आहे का, किंवा पुढचा तुमचा मेळावा वगैरे कधी आहे, काय सांगाल? आम्हाला तशा प्रकारचा कोणताही मेसेज इथं पोहोचलेला नाही। जोपर्यंत आमचे नेते शशांकराव साहेब इथं येऊन आम्हाला स्वतः माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे संप मागे घेणार नाही आणि आम्ही या संपावरती ठाम राहणार आहे। आणि आमचे सगळे बांधव इथं उपस्थित आहे, त्यांची पण तीच इच्छा आहे आणि पुढचे मार्ग बघा। नक्कीच इकडचे जे कामगारांचे जे सर्व कामगार आहेत ते 9 दिवसापासून जे लढा देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे कामगार नेते आहेत शशांकराव ते काही वेळातच या ठिकाणी वडाळा येथे पोहोचतील आणि मग त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यावेळेलाच हा संप मागे घेणार का किंवा घेणार नाही किंवा पुढची दिशा काय असेल याबद्दल आपल्याला पण कळू शकतं। निश्चित प्रशांत, आपण सुस्मिताकडे जाऊयात। आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती जाणून घेऊयात। सुस्मिता, काय एकंदरीत वातावरण दिसतंय, काय म्हणणं आहे कर्मचाऱ्यांचं? मुळात हा ऐतिहासिक संप आहे असं म्हणणंच योग्य आहे, कारण 9 दिवस सलग बेस्टच्या गाड्या ज्या होत्या त्या रस्त्यावर नव्हत्या। एकीकडे नागरिकांचे हाल होत असताना विविध प्रश्न जे होते कृती समितीचे ते ऐरणीवरती होते आणि त्याच्यावरती चर्चा होत होती, परंतु कुठलंही उत्तर मिळत नव्हतं आणि शेवटी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 1 तासात संप मागे घेण्याचे आदेश देण्यात आले। परंतु या 9 दिवसांच्या संपूर्ण काळात, बंदच्या काळात अनेक नागरिकांना हाल सहन करावे लागले। काही नागरिक जे आहेत ज्यांना या संपामुळे त्रास झाला अशी लोक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, किती त्रास झाला? चिकार त्रास झाला आम्हाला नेहमी आमच्या गाड्या बरोबर यायला किंवा स्कूटर्सवरती आम्हाला लॉंग रन जायला लागलं। माझ्या एका मित्राला जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तेव्हा त्याला एक प्रायव्हेट गाडी करायला लागली आणि असे सर्वांना त्रास झाला आम्हाला। आणि संप कशाला झाला हेच पहिल्यांदा आम्हाला माहिती नाही आहे, किंवा माहिती असेल तरी पॉलिटिक्स पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे। तर संप करू नये, सर्वांना चांगले पगार वाढ द्यावे असे मला वाटतं। संपामुळे साहजिकच आहे, त्रास झालेला आहे। आमचा जो आर्थिक खर्च होता, जिथे आम्हाला बसने जाण्यासाठी 10 रुपये लागत होते, तिथे उबर असेल, ओला असेल यांच्या मनमानीमुळे किंवा टॅक्सी चालकांच्या मनमानीमुळे आमचा आर्थिक खर्च वाढलेला आहे। आणि मला असं वाटतं की गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर इट। न्यायालयानं हस्तक्षेप करावं लागतं, आजच्या या लोकशाहीच्या काळामध्ये खंत आहे। काय सांगाल? संप म्हटलं बरं आलं, आमचा रोजचा जो खर्च होता तो आमचा कमी झाला आहे। रोजचे जे 10 रुपये द्यायचे रोजचे म्हणजे 50 आमचे वाचलेले आहेत। अनेक नागरिक जे होते त्यांना या काळात त्रास सहन करावा लागला होता। न्यायालयाच्या निर्णयामुळे आता लवकरच हा संपूर्ण प्रश्न जो आहे, संप जो आहे तो संपलेला आहे असं म्हणावं लागेल। तासाभरात कदाचित संपूर्णपणे जी परिस्थिती आहे ती बदललेली असेल, परंतु 9 दिवस एखादा संप मिटण्यासाठी लागतात, चर्चा होत नाही आणि राजकारण रंगतं। नेमके हे सगळे प्रकार का घडतात याच्याकडे सुद्धा अनेक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उठवलं आहे। निश्चित सुस्मिता, आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, खरं तर आता संप तासाभरात मिटेल असंच सगळे मुंबईकर गृहीत धरून चालतायत। काही ठिकाणी आनंद सुद्धा व्यक्त करत असेल मुंबईकर, पण जर तासाभराने संप मिटला नाही तर काय, हा एक प्रश्न सुद्धा सगळ्यांच्या मनात आहेच। नक्कीच सुवर्णा, 7 तारखेला हे सगळे बेस्टचे कर्मचारी संपावर गेलेले होते। उच्च न्यायालयाने याआधी स्पष्ट केलेलं होतं की आम्हाला आशा होती की तुम्ही कामावर रुजू व्हाल, मात्र तसं झालेलं नाही। काल देखील जेव्हा बेस्ट प्रशासनाने मागण्या मान्य केल्या आणि तेव्हा आज 11 वाजेपर्यंत बेस्टचे कर्मचारी संप बंद करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं देखील झालं नाही। आणि आता जे प्रतिज्ञापत्र बेस्ट कर्मचाऱ्यांनी कोर्टात सादर केलं त्याचं जर पद्यपालन केलं नाही तर काय होईल, हा देखील एक नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्यासोबत सध्या याचिकाकर्ते दत्ता माने आहेत। सर, तुम्ही या संपाविरोधात याचिका दाखल केलेली आहे। संप अद्याप मिटलेला नाही आहे, फक्त प्रतिज्ञापत्र सादर केलं, आपण काय म्हणत, संप मिटलाय का म्हणत?
त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे कोर्टला की एका तासामध्ये संप मागे घेऊन ड्युटीज चालू करतील, म्हणजे बसेस चालू होतील एका तासामध्ये, तर ते एका तासामध्ये चालू करतील स्टेटमेंट केल्यापासून. त्यांनी कोर्टामध्ये मान्य केलं की आम्हाला त्याची अधिकृतरित्या घोषणा करायची, आमच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे, मात्र अद्याप तशा प्रकारचा कोणताही मेसेज त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही. तर आता ज्या संघटना आहेत, नेते, ते कसली वाट बघत आहेत? कोर्टाला त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे त्यांच्या ॲडव्होकेटनं, त्यामुळे ते चालू करतील बसेस एका तासामध्ये. करावेच लागेल त्यांना, कारण कोर्टाला अंडरटेकिंग दिलेलं आहे. जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, जर याची अधिकृत घोषणा झाली नाही, तर मग तुम्ही याचिका करताय, तुमचं पुढचं पाऊल काय असेल? कोर्ट पुढे कशा प्रकारे आदेश देईल? सध्या तरी आपण असं गृहीत धरूया की ते एका तासामध्ये बसेस चालू करतील, कारण हायकोर्टला स्टेटमेंट दिले तर ते दे विल बी अबाइड बाय दॅट. गेल्या 9 दिवसांपासून हा संप सुरू होता. याआधी अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या दिवसांचा लांबलेला संप कधी झाला नव्हता. नेमक्या कोणकोणत्या मागण्या या संपकरी कर्मचाऱ्यांच्या मान्य करण्यात आल्या? त्यामध्ये मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यामध्ये बेसिकली 10 स्टेप इन्क्रिमेंट आहे, ते 10 स्टेप इन्क्रिमेंट 1/1/2019 त्यांना लागू केलं जाईल. आणि ज्या बाकी अजून एक्स्ट्रा त्यांना 10 स्टेप इन्क्रिमेंट पाहिजे, त्याबद्दल जे ऑनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज ॲज अ मेडिएटर म्हणून त्यांना अपॉइंट केलेलं आहे. ते मेडिएटर ह्या फर्दर 10 स्टेप इन्क्रिमेंट प्लस अजून ज्या मागण्या आहेत त्यावर डिसिजन घेऊन रिपोर्ट आहे तो 3 महिन्यामध्ये हायकोर्टला सबमिट करतील. तुम्ही ऐकलं हे होते याचिकाकर्ते दत्ता माने. जेव्हा हा संप सुरू झालेला तेव्हा यांनीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती आणि हा संप बेकायदेशीर आहे असं म्हणण्याची याचिका त्यांनी दाखल केलेली होती. आज त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या संघटना आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि त्यांनी आशा व्यक्त केली की येत्या तासाभरात ज्या संघटना आहेत त्या आपल्या प्रतिज्ञापत्राचं पालन करतील आणि संप मिटल्याची अधिकृत घोषणा करतील. निश्चित सचिन ते दत्ता माने स्वतः तुमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे, राज्य सरकारने आश्वासन दिलंय की कारवाई कुणावरही केली जाणार नाही, पण तासाभरानंतर निर्णय काय येतो, काय दिशा ठरवली जाते या सगळ्या संपकऱ्यांकडून, त्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर संप मागे घेतला नाही तर मग काय, त्याबद्दल दत्ता माने काय बोलतात? नक्की 9 दिवसांपासून हा संप सुरू होता. कोर्टाने याआधीच म्हटलेलं होतं की संप आधीच मिटणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. आजही जर प्रतिज्ञापत्राचं पालन झालं नाही तर मग पुढचं कोर्टाचं पाऊल काय असेल? आपण असं गृहीत धरूया की कोर्टाला अंडरटेकिंग त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या काउन्सिलने, त्यामुळे ते संप मागे घेऊन एका तासामध्ये बसेस सुविधा चालू होईल. समजा असं त्यांनी नाही केलं, त्यांच्या मागण्या संप त्यांनी सुरूच ठेवला, तर मग पुढचं पाऊल काय असेल? आपण असं गृहीत धरायला पाहिजे की कारण रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट केलेलं आहे. निश्चित सचिन, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि संपकरी आता संप मागे घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडे. प्रशांत, जर तुमच्यासोबत हे कर्मचारी असतील तर त्यांच्याकडून एक जाणून घ्यायचं आहे की 9 दिवस हा संप सुरू होता. आपण त्यांच्या मागण्या रास्त होत्या असं जरी म्हणत असलो तरी मुंबईकरांचे, मुंबईत येणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते, त्यांचा विचार या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मनात आला नाही का? नक्कीच माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की मला सांगा की ज्या दिवशी मी संप झाला, आज 9वा दिवस संप चालू आहे, पण या 9 दिवसाच्या काळामध्ये जे मुंबईकर आहेत, जे इकडनं KM हॉस्पिटल असतील किंवा टाटा हॉस्पिटल किंवा अनेक हॉस्पिटलमध्ये जाणारे जे रुग्ण असतील त्यांना त्रास झाला असेल, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा त्रास झालेला हा सर्वांनाच झालेला आहे, फक्त रुग्णासाठीच नाही. आज ज्या ठिकाणी मालाडसारखा, मालवणीसारखा विभाग आहे तिकडून लोकांना स्टेशनपर्यंत यायला बसशिवाय पर्याय नाही, किंवा तिकडे दिंडोशीकडे जावा, बसशिवाय ज्या ठिकाणी पर्यायच नाही त्या लोकांचा अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आता महापालिकेने सेनेची यांची सत्ता आहे, त्यांनी चेंडू कोर्टाच्या दरबारात टाकलेला आहे. माननीय न्यायालयाने पण आमचा विचार केला पाहिजे किंवा जनतेचा पण विचार केला पाहिजे की आज हे लोक आम्हाला स्वातंत्र्य असल्यापासून ते लोक ते सत्ता करतात, पण BMC मध्ये यांना BST कन्वर्ट करून विलिनीकरण घेता येत नाही. जर घेतलं तर यांचं काय नुकसान होणार आहे? आज महाराष्ट्राचं जेवढं बजेट आहे तेवढं महापालिकेचं एकट्याचं बजेट आहे. तर आमच्या 32,000 कामगारासाठी यांनी हे करायला यांना नुकसान काही नाही आणि तसंच माननीय न्यायालयाला पण त्याच्यापासून काही नुकसान होणार नाही, कारण जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरण्यात आलाच पाहिजे. आणि आमच्याकडून आमचा जो ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे याच्यापासून सगळ्यांचाच फायदा आहे. आणि आज 32,000 कामगाराची चूल पेटलेली नाही. 10 दिवस झालं तुमचा 10 तारखेला पगार येतो म्हणून आम्हाला सांगितलं गेलं 10 तारखेपर्यंत पगार पाठवू, पण 15 तारखेपर्यंत पगार येत नाही त्यांचे.
ज्यांचे हप्ते भरायचे आहेत, बँकेकडून कर्ज घेऊन घरं घेतलेले आहेत, त्यांना तो भुर्दंड भरावा लागतोय. कारण ते बँकवाले काय सोडत नाही. तुमचा 10 तारखेचा हप्ता आहे तर 10 तारखेला आला पाहिजे, तर हे 15 तारखेपर्यंत पगार टाकत नाहीत. त्यामुळे तो पण चार्ज आम्हाला आमच्या कामगारांना नुकसान भरून द्यावं लागतं त्याचं. मुंबईकरांना पण वेटीस धरण्यात आलेलं आहे आणि आमच्यामुळं त्यांच्यामुळे मुंबईकर पूर्ण वेटीस धरला गेलेला आहे. ज्यांची आज हातावर पोटं चालणारे आहेत किंवा लांब जाऊ शकत नाहीत, त्यांचं तर अतोनात नुकसान आहे. आजच्या तारखेला संपूर्ण जनता 22-25 लाख लोकांचं नुकसान या प्रशासनाने केलेलं आहे. आणि प्रशासनाने जास्तीत जास्त ज्या नको त्या योजना राबवल्या, त्यामुळे आमचा उपक्रम हा तोट्यात आणला गेलेला आहे असं मला तर म्हणायचं आहे. नक्कीच सुवर्णा, कसं आहे की यांचं पण म्हणणं आहे की आम्ही जरी घरी असलो त्यामुळे आमची सुद्धा चूल पेटलेली नव्हती, तर हा सर्व जी जबाबदारी जी आहे ती संपूर्णपणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने हा संप जो आहे तो व्यवस्थित हाताळलेला नाही आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारे 9 दिवस हा ऐतिहासिक संप आज म्हणावा लागेल, तो ऐतिहासिक संप झालेला आहे. BSTच्या डेपोमधून एकही गाडी बाहेर आलेली नव्हती. मात्र आता 1 तासामध्ये जो अंडरटेकिंग दिलेला आहे त्यानुसार आता शशांकराव जे आहेत ते वडाळ्याला येतील आणि ह्या कामगारांना संबोधित करतील आणि तेव्हा काय निर्णय येणार आहे ते आता आपल्याला पाहावं लागणार आहे. अगदी बरोबर, काय निर्णय येतोय हे पाहावं लागेल. पण खरं तर सगळ्यांवरच आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण आत्ताची परिस्थिती पाहता सगळेच अपयशी ठरलेत हा संप मिटवण्यामध्ये आणि न्यायालयाला या सगळ्यात हस्तक्षेप करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. सुस्मिता, तुमच्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की गेले 9 दिवस हा संप सुरू होता. सुरुवातीला सहानुभूती मिळत होती बेस्ट कर्मचाऱ्यांना, त्यांचं नुकसान होत आहे, त्यांची पगारवाढ सुद्धा आवश्यक आहे. पण नंतर सगळ्याच मुंबईकरांना त्रास व्हायला लागला. त्यांच्याकडूनही मग नकारात्मक विधानं यायला लागली होती की आम्हाला त्रास होतोय, टॅक्सी चालकांकडनं लूट होते, रिक्षा चालकांकडनं लूट होते. पण आता संप मागे घेतला जातोय. काय नेमक्या भावना व्यक्त करतायत हे सगळे मुंबईकर आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात अजूनही सहानुभूती आहे का? काय नेमकी प्रतिक्रिया देत आहेत? मुळात हा संप जो आहे तो आता मिटण्याच्या पातळीवरती आलेला आहे, परंतु दरम्यान 9 दिवस जे होते त्या 9 दिवस अनेक मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आणि असेच काही मुंबईकर आहेत. किती त्रास झाला संपाच्या काळात, किती मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे हाल झाले? भरपूर त्रास झालेला आहे. 8 दिवस बस बंद आहे. टॅक्सीवाले 10 ते 15 ते 20 रुपये घेतात. त्याच्यामुळे खूपच त्रास झाला आहे पब्लिकला, की असे त्रास झाला की या टॅक्सीवरती धावून सुद्धा टॅक्सी मिळत नाही आहे. एवढे पब्लिक लोकांचे हाल झालेले आहे. तुम्ही काय सांगा? 8 दिवसापासून बंद आहेत बसेस, त्याच्यामुळे पब्लिकला भरपूर त्रास होतो. म्हणजे आता आपल्याला कुठं अर्जंट जायचं असेल तरी टॅक्सी, म्हणजे इतका त्रास होतो ना. संप करणं 9 दिवस करायला लागतात, तर हे चुकीचं आहे का किंवा त्याच्यासाठी न्यायालयात जावं लागतं? नाही, चुकीचं तर आहे. त्याच्यामुळं म्हणजे त्याला बी ते कन्सेशन नाही भेटत ना, त्याच्यामुळं चुकीचं आहे. पण पब्लिकला त्याच्यामुळं भरपूर पब्लिकला त्रास होतो जास्त. अनेक ना, तू कॉलेज महाविद्यालयांमध्ये जात असतात, किती त्रास होतो? बसेसचा संप होता तेव्हा त्रास झाला का तुम्हाला? मी कॉलेजला नाही जाते. भरपूर त्रास झाला माझ्या मुलीला. टॅक्सी मिळायची नाही, भरपूर ओला नाही मिळायची, बिचारी ती प्रायव्हेट टॅक्सी करून जायची. खूप त्रास होता माझ्या मुलीला. अनेकदा पालक जे असतात ते सुद्धा या संपूर्ण संपाच्या काळात त्रासात होते, कारण विद्यार्थी जे होते अनेकदा कॉलेज महाविद्यालयात जाऊ शकत नव्हते. अनेक रुग्ण जे होते त्यांचे हाल झाले आणि मुख्यत्वे मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून कामाला येणारी जी मंडळी होती त्यांचे सुद्धा अतोनात हाल जे आहे ते संपाच्या काळात झाले. सुरुवातीला सहानुभूती आणि नंतर राग अशा पद्धतीचं परावर्तन 9 दिवसांमध्ये मुंबईकरांमध्ये झालेलं होतं. कारण बेस्टची जी सेवा आहे, रेल्वेसोबतच बेस्टचं महत्त्व काय आहे ते 9 दिवसांमध्ये कळलं आणि अखेरीस निर्णय कोर्टात गेला. हीच एक चिंतेची गोष्ट होती मुंबईकरांसाठी. निश्चित सुस्मिता, न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. यात खरं तर नुकसान प्रत्येकाचंच झालेलं आहे. धन्यवाद सुस्मिता तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी. प्रशांत अंकुशराव आणि सचिन गाड आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी होते. तुमचे दोघांनाही खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.